राम कृष्ण हरी. जय श्री कृष्ण. माझ्या लाडक्या रसिक प्रेक्षकांनो आणि माझ्या सर्व सखींनो, तुमच्या सर्वांचे आपल्या या भक्तिमय चॅनलवर मनापासून स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? असायलाच हवे, कारण ज्याच्या मुखी देवाचे नाव असते त्याला कसली आलीये चिंता. आज मी तुमच्यासाठी एक अत्यंत सुंदर, रसाळ आणि मनाला शांती देणारी कथा घेऊन आली आहे. सध्या वैशाख महिना सुरू झाला आहे. बाहेर उन्हाचा चटका जाणवू लागला आहे, पण आपल्या मनात मात्र भक्तीचा गारवा असायला हवा, नाही का? याच वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला वरुथिनी एकादशी असे म्हटले जाते. आज आपण याच वरुथिनी एकादशीची अत्यंत पावन आणि अद्भुत कथा ऐकणार आहोत. कथा सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगेन. ही कथा इतकी चमत्कारी आणि पुण्यदायी आहे की ती एका जागी शांत बसून नुसती ऐकली तरी माणसाच्या अनेक जन्मांची पापे भस्मसात होतात आणि जीवनात आलेले सर्वात मोठे मृत्यूसारखे घोर संकट भगवान विष्णू कसे एका क्षणात दूर करतात याचा जिवंत पुरावा तुम्हाला यातून मिळेल. त्यामुळे आजची ही कथा एकही शब्द न गाळता अगदी शेवटपर्यंत नक्की ऐका. तुमचे जीवन धन्य होईल. तर मंडळी, आपण कथेला सुरुवात करूया. डोळे मिटून घ्या, हात जोडा आणि मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राचा जप करा. प्राचीन काळातील ही गोष्ट आहे. धर्मराज युधिष्ठिर यांनी एकदा भगवान श्रीकृष्णांना एक प्रश्न विचारला. युधिष्ठिर म्हणाले, हे मधुसूदना, हे त्रिलोकीनाथा, वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षात जी एकादशी येते तिचे नाव काय आहे? त्या एकादशीचे महत्त्व काय आणि ती केल्याने कोणते फळ मिळते? हे ऐकण्याची माझी खूप इच्छा आहे. कृपा करून मला हे सर्व सविस्तर सांगा. भक्ताची हाक ऐकल्यावर देव कधी गप्प राहील का? भगवान श्रीकृष्ण गोड हसले. त्यांच्या चेहऱ्यावरचे ते हास्य पाहून युधिष्ठिराचा सारा थकवाच निघून गेला. श्रीकृष्ण अत्यंत प्रेमळ आवाजात म्हणाले, हे धर्मराजा, तू खूप चांगला प्रश्न विचारला आहेस. लोकांच्या कल्याणासाठी तू ही माहिती विचारत आहेस हे पाहून मला खूप आनंद झाला. वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला वरुथिनी एकादशी असे म्हणतात. श्रीकृष्णांनी पुढे सांगायला सुरुवात केली. वरुथिनी या शब्दाचा अर्थ आहे रक्षण करणारी. ही एकादशी खऱ्या अर्थाने भक्तांचे सर्व संकटांपासून रक्षण करते. हे राजा, हे व्रत केल्याने माणसाला या जगात तर सर्व सुख मिळतेच, पण मृत्यूनंतरही त्याला मोक्ष प्राप्त होतो. थोडं थांबा आणि विचार करा मंडळी. आपण आयुष्यभर पैशाच्या मागे धावतो, पण शेवटी काय सोबत येते? फक्त आपले पुण्य. आणि हे पुण्य मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग श्रीकृष्ण आपल्याला सांगत आहेत. श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला या एकादशीची एक अत्यंत थरारक आणि रोमांटिक कथा सांगितली. तीच कथा आता मी तुम्हाला सांगणार आहे. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. इक्ष्वाकू नावाच्या अत्यंत पवित्र अशा सूर्यवंशात मांधाता नावाचा एक महान राजा होऊन गेला. हा मांधाता राजा कसा होता माहितीये? तो अत्यंत शूर, पराक्रमी आणि तितकाच दयाळू होता. त्याच्या राज्यात प्रजा खूप सुखी होती. कोणालाही कशाचीही कमतरता नव्हती. राजा स्वतः प्रजेला आपल्या मुलांसारखे मानायचा. पण या राजाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तो भगवान श्री विष्णूंचा परमभक्त होता. त्याच्याकडे अफाट संपत्ती होती, मोठे सैन्य होते, सुंदर राजवाडा होता. पण आजकालच्या लोकांसारखा त्याला त्या गोष्टींचा अजिबात गर्व नव्हता. त्याला हे चांगले माहीत होते की हे सर्व वैभव आज आहे आणि उद्या नाही. कायम टिकणारी गोष्ट फक्त एकच आहे, आणि ती म्हणजे श्रीहरीची भक्ती. एक दिवस राजा मांधाताच्या मनात विचार आला. त्याने विचार केला की मी खूप राज्य केले, प्रजेची सेवा केली. आता माझे उरलेले आयुष्य मला फक्त आणि फक्त भगवंताच्या चिंतनात घालवायचे आहे. असा विचार करून राज्याचा सारा कारभार आपल्या योग्य मंत्र्यांच्या आणि मुलांच्या हाती सोपवून राजा मांधाता तपस्येसाठी जंगलात निघून गेला. ते जंगल काही साधेसुधे जंगल नव्हते. ते एक अत्यंत घनदाट आणि भयंकर अरण्य होते, जिथे दिवस ढवळ्या सूर्यप्रकाशही नीट पोहोचत नसे. भयंकर हिंस्त्र श्वापदे, वाघ, सिंह आणि विषारी साप तिथे फिरत असायचे. पण ज्याच्या हृदयात प्रत्यक्ष नारायण विराजमान आहेत त्याला कसली आलीये भीती? राजा मांधाता त्या भयानक जंगलात गेला. तिथे त्याने एका मोठ्या आणि जुन्या झाडाखाली आपली जागा निश्चित केली. त्याने अंगावर वल्कली धारण केली, डोळे मिटले आणि तो भगवान विष्णूंच्या कठोर तपस्येत लीन झाला. दिवस गेले, महिने गेले, ऋतू बदलले.
ऊन वारा पाऊस कशाचीही पर्वा न करता राजा मांधाता समाधी लावून बसला होता. त्याचे संपूर्ण लक्ष फक्त देवाच्या नामस्मरणावर होते. आजूबाजूला काय चालले आहे याचे त्याला अजिबात भान नव्हते. आणि मग एक दिवस एक भयंकर घटना घडली. राजा डोळे मिटून ध्यानात बसला होता तेवढ्यात अचानक कुठून तरी एक अवाढ्य आणि भयानक जंगली अस्वल तिथे आले. ते अस्वल खूप भुकेले होते. त्याचे डोळे रागाने लाल बुंद झाले होते. त्या अस्वलाने राजाला पाहिले. राजा शांत बसला होता. अस्वलाला वाटलं ही तर आपली शिकार आहे. ते भयानक अस्वल राजाजवळ आले आणि क्षणाचाही विलंब न लावता त्या अस्वलाने राजाचा उजवा पाय आपल्या जबड्यात पकडला. कल्पना करा मंडळी, एका जंगली अस्वलाने पाय तोंडात पकडलाय. किती भयंकर वेदना झाल्या असतील राजाला. अस्वलाचे ते टोकदार दात राजाच्या पायात रुतले. रक्ताची भळभळ धार लागली. पण राजाचे डोळे अजूनही मिटलेलेच होते. त्याला वेदना होत होत्या, पण त्याने आपला नियम मोडला नाही. अस्वल तेवढ्यावरच थांबले नाही. त्याने राजाचा तो पाय चघळायला सुरुवात केली आणि तो राजाला त्याच अवस्थेत जंगलाच्या आत एका अंधाऱ्या गुहेकडे ओढून नेऊ लागला. आता राजा भानावर आला. डोळे उघडून पाहतो तर काय, आपला पाय एका भयानक अस्वलाच्या तोंडात आहे आणि ते आपल्याला फरफटत नेत आहे. राजा मांधाता हा एक क्षत्रिय होता. तो महान योद्धा होता. त्याला वाटलं असते तर त्याने एका झटक्यात त्या अस्वलाला मारून टाकलं असतं. त्याचे बाहू अत्यंत बलशाली होते. पण इथेच तर भक्ताची खरी परीक्षा असते ना. राजाने विचार केला की मी इथे हिंसेचा त्याग करून तपस्या करण्यासाठी आलो आहे. जर मी या अस्वलावर प्रहार केला तर माझा क्षमाशीलतेचा आणि अहिंसेचा नियम मोडेल. माझी तपस्या भंग पावेल. राजाने ठरवले, काहीही झालं तरी मी या हाताने या अस्वलाला मारणार नाही. हा देह मी देवाला अर्पण केला आहे. आता तो वाचवायचा की नष्ट होऊ द्यायचा हे माझा देवच ठरवेल. असा पक्का निश्चय करून राजाने आपले डोळे पुन्हा मिटले. वेदनांनी त्याचा जीव कासावीस होत होता. डोळ्यातून अश्रू वाहत होते. पण त्याही परिस्थितीत त्याने अत्यंत आर्ततेने तळमळीने भगवान विष्णूंचा धावा सुरू केला. हे जगन्नाथा, हे कमलनयना, हे गोविंदा, हे संकटनाशका, धावून ये देवा. आता तुझ्याशिवाय मला कोणीही वाचवू शकत नाही. हे नारायणा, माझ्यावर दया कर. राजाच्या काळजातून निघालेली ती हाक थेट वैकुंठात पोहोचली. भक्ताची ती आर्त हाक ऐकून भगवान विष्णू शांत कसे बसू शकतील. क्षणात आकाशात लखलखाट झाला, ढगांचा गडगडाट झाला आणि एक दिव्य प्रकाश त्या अंधाऱ्या जंगलात पसरला. शंखाचा नाद घुमू लागला आणि प्रत्यक्ष भगवान श्री विष्णू गरुडावर स्वार होऊन तिथे प्रकट झाले. त्यांचे ते चतुर्भुज रूप, गळ्यातील वैजयंती माला आणि हातात तळपणारे सुदर्शन चक्र पाहून साक्षात काळही घाबरून जाईल. श्री विष्णूंनी क्षणाचाही विलंब न करता आपले सुदर्शन चक्र त्या अस्वलावर सोडले. सपकन आवाज झाला आणि एका क्षणात त्या भयानक अस्वलाचे मस्तक धडा वेगळे झाले. अस्वल जमिनीवर कोसळले. राजा मांधाताचे प्राण वाचले. राजाने डोळे उघडले. समोर साक्षात आपला लाडका देव उभा आहे हे पाहून राजाला वेदनांचा विसर पडला. तो रडत रडत देवाच्या पायावर पडला. पण राजाच्या मनाला एक गोष्ट खात होती. त्याचा पाय अस्वलाने पूर्णपणे खाऊन टाकला होता. तो पाय आता निकामी झाला होता. राजा अत्यंत दुःखी मनाने देवाला म्हणाला, हे प्रभू, तुम्ही माझे प्राण वाचवले त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. पण देवा, मी तर आयुष्यभर फक्त तुमचीच भक्ती केली, कोणाचे वाईट केले नाही. मग माझ्यावर असे भयंकर संकट का आले? माझा हा पाय असा का गेला? भगवंत अत्यंत प्रेमाने राजाच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाले, हे वत्सा, रडू नकोस. हे जे काही घडले आहे तो तुझ्या या जन्माचा नव्हे तर पूर्वजन्मातील एका कर्माचा परिणाम आहे. देवाने पुढे सांगितले, मागच्या जन्मी तू एक अपराध केला होतास. तू जंगलात शिकार करत असताना एका तपस्वी मुनींच्या तपस्येत तू चुकून विघ्न आणले होतेस. त्या मुनींना तुझ्यामुळे खूप त्रास झाला होता. त्याच कर्माचे फळ म्हणून आज या अस्वलाने तुझा पाय खाल्ला. प्रत्येक जीवाला आपल्या कर्माचे फळ हे भोगावेच लागते, मग तो राजा असो वा भिकारी. पण हे मांधाता, देव हसून म्हणाले, तू या जन्मात केलेली माझी भक्ती आणि आज संकटकाळी तू ठेवलेला माझ्यावरचा विश्वास अजिबात वाया जाणार नाही. तुझ्या भक्तीमुळेच आज तुझे प्राण वाचले आहेत. आता राजा मांधाताने हात जोडून विचारले, हे प्रभू, आता मी काय करू? या अपंग शरीराने मी तुमची भक्ती कशी करू? तेव्हा श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला सांगितले की याच वेळी भगवान विष्णूंनी राजाला वरुथिनी एकादशीचे व्रत करण्यास सांगितले.
भगवान विष्णू म्हणाले, हे राजा, तू मुळीच चिंता करू नकोस. तू इथून थेट मथुरेला जा. तिथे जाऊन वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या वरुथिनी एकादशीचे कठोर व्रत कर. त्या दिवशी उपवास कर, रात्री जागरण कर आणि माझ्या वराह अवताराची मनोभावे पूजा कर. या एकादशीच्या व्रतामध्ये इतकी प्रचंड शक्ती आहे की त्याच्या प्रभावाने तुझा पाय पूर्वीसारखाच एकदम ठणठणीत आणि मजबूत होईल. तुझे सर्व पाप नष्ट होईल आणि तुला परमगती प्राप्त होईल. असे सांगून भगवान विष्णू गुप्त झाले. राजाने भगवंताच्या आज्ञेचे तंतोतंत पालन केले. तो मथुरेला गेला. तिथे त्याने अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने वरुथिनी एकादशीचे व्रत केले. पूर्ण दिवस अन्न पाणी ग्रहण न करता रात्रभर देवाचे नामस्मरण करत त्याने हे व्रत पूर्ण केले. आणि मंडळी, चमत्कार झाला. व्रताच्या प्रभावाने आणि श्रीहरीच्या कृपेने दुसऱ्या दिवशी सकाळीच राजा मांधाताचा तो अपंग झालेला पाय पूर्णपणे बरा झाला. त्याच्या शरीरात एक नवीनच तेज आणि ताकद निर्माण झाली. त्याचे उरलेले आयुष्य अत्यंत आनंदात गेले आणि मृत्यूनंतर त्याला वैकुंठाची प्राप्ती झाली. ही कथा सांगून झाल्यावर श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाले, हे राजा, पाहिलेस, वरुथिनी एकादशीचे हे असे अगाध महत्त्व आहे. जी व्यक्ती पूर्ण श्रद्धेने हे व्रत करते तिची सर्व संकटे दूर होतात. हत्तीचे दान करणे किंवा कुरुक्षेत्रावर सूर्यग्रहणाच्या वेळी सुवर्णाचा म्हणजे सोन्याचा दान करणे यातून जेवढे मोठे पुण्य मिळते त्यापेक्षाही कितीतरी पटीने जास्त पुण्य फक्त ही एक वरुथिनी एकादशी केल्याने मिळते. या एकादशीच्या दिवशी काही नियम नक्की पाळावेत. या दिवशी कोणावरही रागवू नये, खोटे बोलू नये, कोणाची निंदा करू नये. तसेच कांस्याच्या भांड्यात जेवण करू नये. शक्यतो फलाहार करावा. गरिबांना आणि गरजूंना या दिवशी अन्नदान किंवा पाणीदान केल्यास त्याचे विशेष फळ मिळते. कारण वैशाख महिना म्हणजे कडक उन्हाळा असतो. अशा वेळी तहानलेल्याला पाणी पाजणे यासारखे दुसरे पुण्य नाही. तर माझ्या प्रिय रसिक मायबापांहो, ही होती वरुथिनी एकादशीची अत्यंत रसाळ आणि पावन कथा. कशी वाटली तुम्हाला ही कथा? राजा मांधाताची ती भक्ती आणि देवाचे ते धावून येणे ऐकून अंगावर काटा आला ना? तुमच्याही आयुष्यात अशी कोणती संकटे असतील तर आजच भगवान श्रीहरींना प्रार्थना करा. ते नक्की तुमची हाक ऐकतील. तुम्हाला ही कथा जर मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला लगेचच एक लाईक करा. तुमच्या एका लाईकने मला अशाच नवनवीन आणि सुंदर कथा तुमच्यासाठी घेऊन येण्याची ऊर्जा मिळते. कमेंट बॉक्समध्ये जाऊन मोठ्या प्रेमाने आणि अभिमानाने ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा जय श्री कृष्ण लिहायला अजिबात विसरू नका. मी तुमच्या प्रत्येक कमेंटची वाट पाहत असते. ही पुण्यदायी कथा फक्त स्वतःपुरतीच ठेवू नका बरं का. तुमच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुप्सवर मैत्रिणींना आणि नातेवाईकांना ही कथा नक्की शेअर करा. म्हणजे हे पुण्य ऐकण्याचे पुण्य त्यांनाही मिळेल आणि त्यांच्याकडून तुम्हालाही मिळेल. आणि हो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाचे सबस्क्राईब बटन नक्की दाबा आणि शेजारी असलेली छोटीशी घंटी म्हणजेच बेल आयकॉन वाजवून ऑलवर क्लिक करा. म्हणजे मी जेव्हाही नवीन कथा सांगेन तेव्हा सर्वात आधी तुमच्या फोनवर मेसेज येईल. चला तर मग आता मी तुमची रजा घेते. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन आणि सुंदर कथेसोबत. तोपर्यंत हसत रहा, सुरक्षित रहा आणि देवाचे नामस्मरण करत रहा. श्री कृष्णार्पणमस्तु. रामकृष्ण हरी.